नमस्कार मित्रांनो, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच असे बोला, मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र होईल पूर्ण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या इच्छा काही ना काही असतातच. अनेकांची इच्छा ह्या खूप लवकर पूर्ण होतात, तर अशा काही लोकांच्या इच्छा असतात तर काही पूर्ण होत नाहीत. काही दिवसांनी किंवा थोड्या वेळाने त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात, त्याचे फळ त्यांना लवकर प्राप्त होत नसते. तर आपली लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक प्रत्येक वेळी काही ना काही करतच असतात, कारण त्यांच्या इच्छा ह्या भरपूर प्रमाणात असतात व त्या इच्छेसाठी उपवास, प्रदक्षिणा हे सर्व करण्याचे ते प्रयत्न करत असतात. पण हे सर्व केल्याने थोडेफार लोकांना त्याचे यश प्राप्त होत असते, तर काहींना त्याचे काहीच फळ प्राप्त होत नाही. तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी किंवा त्याचे तुम्हाला आवश्यक फळ मिळवण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी येण्यासाठी तुम्हाला फक्त ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपले डोळे उघडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत, व्यक्त करायच्या आहेत. कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठल्यास आपल्या मनातील सर्व काही इच्छा बोलल्याने त्याचे फळ आपल्याला आवश्यक हे मिळतेच मिळते. त्या इच्छेचे आपल्याला काही संकेतही मिळत असतात. तसे ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही पहाटे 3:20 सुरू होते, तसेच पहाटे 5 वाजेपर्यंतची वेळ असते. असा हा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी लवकर उठायचे आहे. आपल्या ब्रह्ममुहूर्तावरती उठून बसायचे. सकाळी तुम्ही उठल्यावर डोळे उघडतात तेव्हा तुमच्या काही मनातील इच्छा आहेत, म्हणजेच धन, दौलत, सुख, समाधान अशी कोणतीही इच्छा आहे ती तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस उठून बोलायची आहे, व्यक्त करायची आहे. तुमच्या आई-वडिलांसाठी, स्वतःसाठी किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही मागितल्याने ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी नक्की तुमच्या इच्छा ह्या सफल होतात. आपल्या शरीरात किंवा मनामध्ये एक अनमोल खजिना आहे असा मानला जातो. तो अनमोल खजिना म्हणजेच आपला प्राण होय. प्राण म्हणजेच आपला परमात्मा असे म्हटले जाते. प्राण म्हणजे ईश्वर असे देखील म्हटले जाते. आपल्या या मनातल्या इच्छा म्हणजे प्राणाद्वारे ज्या काही इच्छा तुमच्या इच्छा आहेत, या इच्छा तुम्ही प्राणाद्वारे बोलल्याने तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतात. तसेच या इच्छा परमात्मा किंवा ईश्वरापर्यंत तुमच्या इच्छा पोचवल्या जातात. जेव्हा तुम्ही श्वास घेता व श्वास घेतल्यानंतर सोडता, श्वास घेतल्यानंतर तो सोडताना तुमच्या मनातील या इच्छा बोलायच्या आहेत. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, हे परमात्मा, हे शरीर तुझे आहे, हे सर्व शरीर तुझेच आहे. विश्वासावर, शक्तीवर ही दुनिया चालतो, तो म्हणजे श्वास. या श्वासावरच आपले नियंत्रण केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना व श्वास सोडताना तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत. सलग तुम्ही 10 मिनिटे असे करायचे आहे की जेणेकरून तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला तसे संकेतसुद्धा हळूहळू मिळत जातील. तसे तुमचे मन एकाग्र करायचे आहे. याचप्रमाणे श्वास घेताना ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या ब्रह्ममुहूर्तावर बोलायच्या आहेत. श्वास घेताना जी इच्छा बोललेली आहे हीच इच्छा श्वास सोडताना सुद्धा बोलायची आहे. जर तुम्ही हे सर्व काही मनाने व श्रद्धेने केलेत तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश प्राप्त होईल. जास्तीत जास्त करून ब्रह्ममुहूर्तावरती जो कोणी आपल्या मनातील सर्व काही इच्छा बोलतील त्यांच्या सर्व काही इच्छा मनापासून अगदी पूर्ण होतील. आपल्या मनातील इच्छा प्राणाद्वारे बोलल्यामुळे या इच्छा परमात्म्यापर्यंत, देवापर्यंत नक्कीच पोहोचतात. तुमच्या मनातील जर काही इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस उठल्यावरती बोलल्याने तुम्हाला यामध्ये नक्कीच यश प्राप्त होईल. तसेच लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. ब्रह्ममुहूर्तावर इच्छा बोलत असताना तुम्ही मनात श्रद्धा ठेवून प्राणाद्वारे या इच्छा बोलल्याने, प्राणाद्वारे आपण इच्छा बोलल्याने आपल्या या इच्छा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही देखील ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे लवकर उठून आपल्या मनातील या इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करायच्या आहेत. या इच्छा आपण परमेश्वराजवळ ब्रह्ममुहूर्तावरती उठून व्यक्त केल्यामुळे तुमच्या इच्छा या लवकरच पूर्ण होतील. लवकर पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.